पेनाऱ्याला कधीच दोष देत नाही महाराज. पेनार येड नसतच. अजून सोपं बोलू, पेनार येड नाही असं म्हणण्यापेक्षा येड कवाच पेत नाही. येड पेत का? अहो काय सांगू, एक पेनार आम्हाला रस्त्यात भेटलं. मी म्हणलं दादा हे रस्ता कुठं जात आहे? ते म्हणलं येडपटेस का तू? आम्ही म्हणलं सांगू नको पण इज्जत कायला काढायला? म्हणला मूर्ख आहेस मग कायला विचारलंस? मी माहित नाही म्हणून विचारलं. म्हणलं मग सांगतो ऐक. म्हणलं सांग. म्हणला हे रस्ता कुठंच जात नाही, याच्याहून वाहन जाते. कशाहून येडं म्हणता तुम्ही? अहो 1-2:30 वाजता एक जण पेनार फुल पेनार बेवड रोजचा 2:30 वाजता घरी गेला. 2:30 वाजता बायकोला म्हणला दार उघड. ती म्हणली नाही उघडीत जाय. कदरली ना महाराज, काय करणार आहे? ते का पाकिट पिकिट थोडं जाऊन तर रात्री 2ला 2:30ला दार उघडायला. नाही अजून कळलं, अभि तो सुरुवात आहे. ते ट्रेलर आहे सध्या. या ऐका ना, नाही उघडत. ती म्हणली उघड. हे म्हणतो उघड. ती म्हणली नाही उघडत. ते म्हणला उघड नाही तर मी आडात उडी टाकीन. समोर आड होता. ती म्हणली टाक. हे गेला आडापाशी याने एवढा दगड घेतला का जरा मोठा घेऊ झाला ना. एवढा उचलला पाहिजे. पेलेलं ना ते काय तुम्ही हो म्हणायला. पेरारला का उचलं नाही एवढा दगड घेतला आणि आडामध्ये टाकला. तिला वाटलं यानं चोडी मारली काय की काही केलं तर कुंकुवाचा धनी. तिनं लगेच दार उघडलं. धावत आडापाशी गेली. हे तोवर घरात गेलं आणि कडी लावून घेतली. आता येड म्हणाव का त्याला? ती म्हणली दार उघड. हे म्हणला उघडीत नाही. ती म्हणली उघड नाही तर अख्खा गाव बोलीन. ते म्हणला भलो. त्याच गावाला विचारतो रात्री 2:30ला गेलती कुठं. येड कसं म्हणाव त्याला? म्हणून काठी वाजायची बटकून म्हातारी म्हणायची मयो. मास्तरने विचार केला रे चांगल्या संसारात मी विघ्न आणलं. कशाला आलो असं यांच्या घरी? माझ्यामुळे भांडणं झालेत. गेलं मास्तर निघून. आणि काय दोघायला आनंद झाला रखमाजी सर. त्या आनंदाला पारावार नाही. म्हातारीला म्हणत म्हातारी म्हणते म्या कसं खोटं खोटं आईने बेसन केलं. म्हातारं म्हणतं म्या बी तुला कसं खोटं खोटं दटिलं. म्हातारी म्हणते मग मी बी कशी खोटी खोटी पळाले. म्हातारं म्हणतं म्या बी तुला कसं खोटं खोटं मारलं. म्हातारी म्हणते मी बी कशी खोटी खोटी रडले. लगेच मास्तर बाहेरून आला. म्हणला मी बी कसा खोटं खोटं गेलो का? तू को बरायचं प्रमाण आहे. लटिका तुका लटिक्या भावे. लटिका बोले लटिक्या सवे. भाव जर लटका असेल तर देव लटकाय. पण आवडीनं जर भाव त्या भगवंताचं नामचिंतन केलं ना महाराज, गुण गाईन आवडी. आवडीनं त्या भगवंताचं गुण गा. हेची माझी सर्व जोडी. माझ्या जीवनातलं सगळ्यात अंतिम देव हेच आहे. न लगे मुक्ती धन संपदा. न लगे धन मुक्ती संपदा. न लगे मुक्ती धन संपदा. न लगे मुक्ती धन संपदा. न लगे मुक्ती धन संपदा. संग जय सदा. संत संग जय सदा. गुण गाईन आवडी. गुण गाईन आवडी. गुण गाईन आवडी. गुण गाईन आवडी. एक शिट्टी वाजली.
2 वाजले की डाळ शिजली. ऐका, गुण गायीन आवडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सगळा. मुक्ती पण नको आम्हाला, धन नको, संपत्ती नको. ऐका ना, तुकोबर आहे किती चांगलं मागतायत. माझंही म्हणणं तुमच्यासाठी एवढंच आहे, धन संपत्ती मुक्ती आपल्याला काही नको आहे. संत संग मागा. संत संगतीनं काय होईल? संत संगतीने फार लाभ झाला, मोह निरसला माया जाळ. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही ते. हा संत संगतीचा फायदा आहे, म्हणून संत संग मागितला महाराज. संत संगतीमध्ये जीवनामध्ये आशा राहत नाही, वासना राहत नाही. कारण ज्यांनी वासना आशाही समूळ खणून काढावी तेव्हाच गोसावी व्हावे त्याने. त्या संताच्या संगतीत गेल्यावर वासना राहत नाही. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मुक्ती नको, धन संपदा नको. ऐका ना, त्या धनाच्या माग जास्त लागू नका. धनाच्या माग कोणाचा लाग आहे? धनाची मागे कळी नाही, कली काळाचा लाभ आहे. कधीच म्हणत नाही, कळी म्हणले. बघा तुम्ही प्रमाण म्हणताना काय म्हणते? धनाची मागे कळी काळाचा लाग. बरोबर आहे महाराज, ते कली काळाचा आहे. धनाच्या माग आणि म्हणून सांगतो तुम्हाला, सोनं जर घातलं तर रात्रभर झोप येत नाही महाराज. आणि सोनं बोटात जरी अंगठ्या घातल्या ना, मला एक जण आता एक अंगठी घातली होती बोटात महाराज, ते बोट खालीच होईना. ए बस, मला रे बोटात ते सोन्याचा दोष येतो, बोटाचा नाही. अंगावर जर सोनं आलं की माणसाला अहंकार येतो, लक्षात ठेवा. आणि धनाची या मागे कली काळाचा लाग. ऐका ना, सोन्याची जर वस्तू घातली तर चोर एकदाच मारते, पण ते बेंटेक्सची घातली तर 2दा हाणते. माहिती आहे तुम्हाला ते बेंटेक्स नवीन निघलं ते? हा, लय अवघड आहे महाराज. माझं तर मत आहे, तुमचं सौंदर्य हे दागिन्याहून कधीच खुलून दिसत नसतं. दागिना हा तुमचं सौंदर्य उठून दिसावं म्हणून घालायचं नाही, तर त्या दागिन्याला सुंदर दिसण्यासाठी त्याला अंगावर परिधान करायचं. त्या माणसाला खरं महाराज सौंदर्यवान म्हणतात. त्या दागिन्यावर काही नसतं, लक्षात ठेवा. सोन्यानं तुम्ही सुंदर दिसणार नाही, तर तुम्ही केलेल्या सोन्यासारख्या कामानं तुमचं कर्तृत्व किंवा तुमचं जे नेतृत्व आहे ते खोलून दिसेल. त्या सोन्याला दिसत नाही, लक्षात ठेवा. म्हणून सोनं अंगावर घालणं महत्वाचं नाही, सोनं जवळ ठेवणं महत्वाचं नाही, तर सोन्यासारखी माणसं आपल्या जवळ ठेवणं. सोनं म्हणजे काय? संताला काय प्रेत होतं? ऐका ना, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. सोन्याचा म्हणजे कोणाचा? म्हणत होते ना, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती बसेरा, व भारत देश मेरा. इथं पुन्हा किंवा माझ्या देशातून सोन्याचा धूर निघत होता. नेमकं हे सोनं म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या. सोन्याचा म्हणजे सुखाचा, ही शब्द लक्षात ठेवा. सुखाचा, सुख म्हणजे सोनं, लक्षात ठेवा. म्हणून सुखाची माणसं जवळ ठेवा, सोन्याची माणसं जवळ ठेवा, नाही तर सोन्यानं काय नाही. आणि माता माऊलीला माझी विनंती असते, असेल तुमच्या नवऱ्यात ऐपत तर त्यानं दिलेले दागिने घाला. उगा शेजाऱ्यांच्या नेऊन लग्नाला कशाला जायचं? लग्नात कमी त्या दागिन्यावर लक्ष जास्त राहतं. तरी शेजारी म्हणते, माय कवा केलं, हिला नीट सांगता येत नाही. मनावर 1.5 तोळ्याचे तर ते 12 ग्रामचे दिसायले. उमटून पडतं ना महाराज. आणि हारपलं तर 2 भरून द्यावं लागतात का नाही, अशी अवस्था आहे. म्हणून आहे तर न लगे मुक्ती धन संपदा. मुक्ती नको महाराज. खरं सांगू का, परमार्थामध्ये या तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परी नेली नोवरी. आम्ही या मुक्तीसोबत लग्न केलं. आम्ही आता दिवसाच्या खेळी मिळी काही नाही महाराज, याच्यात काय नसतं. अजून सांगतो, परमार्थामध्ये काही वेगळं समजून घ्यायचं नाही. वेद पुराण शास्त्र काय सांगतात तो? परमार्थ सोपा सांगतो. बरेच लोक वेदांत बोलतात. वेदांत येतो आम्हाला, वेदांत वाचस्पती. काय सांगतो वेद? वेद काय सांगतो? तुकोबाराय म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हासाची ठावा, इतरांनी वावा भारमाता. काय सांगतो वेद? वेद काय सांगतो? कान उघडे ठेवून ऐका. 4 वेदाची पोटी नाही नामाविन गोष्टी, शास्त्र करती वादिवाद, मुख्य अर्थ तो गोविंद. आणि ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? महाराज फार गोड म्हणतात, 18 ही पुरा 18 ही पुरा चला
महाराज काय सांगत नाही, चौवेदी जाणं साई शास्त्री कारण 18 पुराण हरिशगाती मग भगवंताचं नाम चिंतन करायचं, याच्यापेक्षा काही नाही. आणि मग महाराज तुम्हाला एक धन सांगतो, एक संपत्ती सांगतो, एवढी कमवा, मला कीर्तनाचा सार समजा. आपल्या संसारामध्ये ही जी आपली मुलं आहेत ना, ही आपली खरी संपत्ती आहे, लक्षात ठेवा. बाकीच्या संपत्तीच्या मागे लागू नका, ही चांगली निघावी याच्या मागे तुम्ही अट्टास करा. चांगलं या मुलांनी राहावं, चांगलं वागावं, आपल्या मुलांनी आपलं नाव करावं, याच्यासाठी अट्टास धरा. हे भगवंताला मागा देवा, ही संपत्ती माझी चांगली राहू द्या, पोरावर चांगले संस्कार करा, हे काम येणार आहे. बरं लक्षात ठेवा. काय एवढं अवघड झालं महाराज, मला बरं वाटलं तुमच्या गावात एवढे पोरं कीर्तनाला आले. एवढेच आहेत का गावात? गावात भरपूर आहेत पण एवढे आले. ऐका ना, लोक म्हणतात पिढी बिघडली. मी असं म्हणेल, पिढी बिघडली नाही, तुम्ही आम्ही बिघडवली. जबाबदार तुम्ही आम्ही आहेत. कोणत्या महिन्यात 7 दिवस झाले, कोणत्या महिन्यात लेकराच्या मनगटाला धरलं, कीर्तनाला आणलं, चल कीर्तनाला नाही. महाराज एका माऊलीला म्हणलं ताई कीर्तनाला आणा पोराला. ती म्हणली महाराज त्याला का कीर्तन कळतं का? मला इथं येणार तर लय कळतंय. काय दुर्दैवाची गोष्ट आहे. नाही कळू द्या पूर्ण कीर्तन, थोडं कळू द्या. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, सिद्धांताकडे घेऊन जायचं मला, ऐका. थोडं कळू द्या लेकराला कीर्तनाला ना. छत्रपती शिवाजी महाराज घडले म्हणण्यापेक्षा घडवले हा शब्द वापरा, कारण जिजाऊ साहेबांची त्यांच्या मागे प्रेरणा होती. गोष्ट लक्षात ठेवा. आई वडिलांचं कर्तव्य आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे, या लेकरांना जर तुम्ही चांगले संस्कार दिले तर ही मुलं चांगली होतील. नाही तर भविष्यात जर तुमच्या संस्कारात तुम्ही कमी पडला तर ही मुलं वाम मार्गाला जातील. आणि ही मुलं जर वाम मार्गाला गेली ना, तर तुमच्या जीवनामध्ये पुन्हा कोणताच परमार्थ करण्याच्या लायकीचे आपण राहणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून अगोदर सावध व्हायचं, सजग व्हायचं आणि यांच्यावर लक्ष देणं ही काळाची गरज आहे. नाही येऊ द्या ना पोराला, सगळं कळू द्या. थोडं जरी कळलं तरी तुमच्यासाठी फायद्याचं राहील. बघा एक माऊली आपल्या बाळाला दूध पाजते. 2 महिन्याचं बाळ आहे, पण बाळाने दूध पिलं की बाळ लगेच उलटी करत आहे. एकदा झालं, 2दा झालं, 4दा झालं, 10 वेळा झालं, ती माऊली बाळाला आपलं दूध पाजते आणि बाळ उलटी करते. ही गोष्ट शेजारीने पाहिली. शेजारीला राग आला आणि त्या माऊलीकडे आली, बाई तुला अक्कल नाही, मूर्ख आहेस, तुला कळत नाही. तिने सांगितलं काय झालं ताई? काय झालं? मी 10 वेळा झालं बघते तू बाळाला दूध पाजते आणि बाळ उलट्या करते, तरी तू त्या बाळाला दूध पाजते, तुला लाज वाटत नाही? तिने सांगितलं ताई मला माहित आहे, मला कळत आहे की मी दूध पाजल्याच्या नंतर माझं बाळ उलटी करत आहे. मग तुला कळतं तरी तू का पाजते? त्यावेळेस त्या माऊलीचं उत्तर ऐका गड्या. तिनं गोड उत्तर दिलं. तिनं सांगितलं ताई मला माहित आहे, मी माझ्या बाळाला दूध पाजल्यावर माझं बाळ उलट्या करतं, पण मी एक वेळेस माझ्या बाळाला दूध पाजलं ना, माझं बाळ त्याच्यातलं 2 थेंब का होईना दूध पचवतं. मी 10 वेळेस माझ्या बाळाला दूध पाजलं, माझ्या बाळाने 20 वेळेस 20 थेंब दूध पचवलं, अजून 10 वेळेस पाजवेल आणि शेवट ज्यावेळेस 21 वेळेस पाजेल ना, त्यावेळेस पूर्ण दूध पचवण्याची क्षमता त्या बाळामध्ये येईल. तसं तुमच्या लेकराला एक शब्द एका कीर्तनात कळू द्या, 100व्या कीर्तनाला त्याला पूर्ण कीर्तन कळेल आणि तो आपल्या जीवनाचं परम कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. उठाला लेकराचं समर्थन करा. माझं म्हणणं की आईनं लेकराकडून निघलंच पाहिजे. 2 लेकराचे भांडणं झाले आणि एखाद्या तुमच्या लेकरानं पुढच्या लेकराला मारू द्या आणि त्याचं ते माय बा भांडायला होते म्हणून, नाही माझं पोरग लयच गुणाचं आहे, पण कुठपर्यंत एक विशिष्ट वेळ असते, मर्यादा असते, याच्या पुढे जाऊ द्यायचं नाही. लक्षात ठेवा. कीर्तनात आम्ही बैठकीत बसलो, एक पोरग आलं मग गाल धरला ओरडा त्या पोरानं. आता दुसऱ्याच्या घरात काय बोला, ओढला आणि बाजूला गेलं. मी म्हणलो काय दादा तुमचं पोरग राव, म्हणलं त्यानं मग गाल वाढला. म्हणे महाराज ते येडपटे बघा. आम्ही म्हणलं त्यानं मग वाढला, तुमचा काऊन नाही वाढला? ते म्हणलं ते तितकं थोडंच येडपटे. काय म्हणजे तुम्ही नेमकं काय अपेक्षा काय आहे? एक गावात एका श्रीमंताचं पोरग होतं. ऐका ना, रोज एकाला मारायचं, रोज एकाला मारायचं. त्याचा वरवाच होता, रोज मारायचं. आणि ज्याला मारलं का ते, आता मोठ्याच्या लेकरानं मारल्यावर लोक जरा नरमतात. बघा माझं तर असं मत आहे, तुमच्याकडे श्रीमंती यावी, तुम्ही फार मोठे व्हावे, पण तुम्ही मात्र लहानल्याला सोबत घेऊन चालावं, ना की त्यांचा तिरस्कार त्यांना त्रास द्यावा. माझं वाक्य ऐका. मोठ्या माणसाने जर लहान माणसाला त्रास दिला तर मोठी माणसं लहान होत असतात, पण मोठ्या माणसाने जर लहान्याला सोबत घेतलं तर लहानी माणसं मोठं होत असतात. माझं वाक्य ऐका. लहान्याला सोबत घेतलं तर ते मोठा होऊ शकतो, तर मोठ्यानं लहान्याला सोबत घेतलं तो किती मोठा होईल. एक उदाहरण सांगतो, मग या पोराकडे येतो. बघा माझा वेळ संपलाय तसा, सांगू का जाऊ दो?
बरं सांग, जाऊ द्या, बरं सांगतो, जाऊ द्या. तू म्हणाले एवढे हे म्हणलं म्हणून सांगतो. मला म्हणलं तर कीर्तन झालं 10 रुपये देतो पुन्हा द्यायचं. कवा म्हणलं होतो असं काऊन म्हणायला? ते म्हणाले कवा म्हणलो देऊ नको, पण हो म्हण ना दुसरे 10 दिले तर मग डिझेल धकन काय त्याच्यात, असं नाही. ऐका ना, ऐका महाराज, 0 ते 9 10 अंक आहेत. किती आकडे आहेत? 0 ते 9 10 आकडे आहेत. सगळ्यात मोठा आकडा कोणता? 10 नाही तर कसं राहील? 0 ते 9 हे 10 अंक आहेत, 10 आकडे आहेत. याच्यातला मोठा आकडा कोणता? 9. वा, गोड उत्तर दिलं. 0 दिल्यावर मी कसं घेईन? 9,000 दिल्यावर नेईन ना. कोणता आकडा मोठा? इकडे कोणतरी लईनीवरचा आकडा म्हणले तो कसा मोठा राहील? 0 ते 9 मध्ये 9 हा अंक मोठा आहे. 9 हा अंक मोठाच आहे, मोठा आहे मान्य केलं सगळ्यांनी. मग 9 शहाणपणा करायचं नाही, मोठेपणानं राहायचं. पण 9 एका दिवशी 8 जवळ गेला ना, 8च्या कानाखाली हल्ली खणखोन. 8ला राग आला, मला मारतो, मला मारतो. 8 गेला 7 कड, कारण 8ला 9ला मारायची ताकद नाही ना. बघा तुम्ही, आमची एक जण दारू पिलं सुभाष महाराज, आणि असं एका वाटेवर उभा राहायचं गावात. बर का, महा कोण नादी लागतो? कोण लागन तू या नादी? त्या लायकीचा लागन ना. महा कोण नादी लागत? अख्ख्या गावाला ताण द्याला. एके दिवशी मी म्हणलं मी त्याच्या नादी लागतो, आता जे होईल ते होईल. ते म्हणला मया कोण नादी लागतं? मी त्याच्याजवळ गेलो, म्हणलं तुझ्या नादी मी लागतो. ते म्हणला महाराज महाराज इकडे या, आपल्या दोघांच्या कोण नादी लागतो? हे लगेच रिवर्स घेत असतात महाराज. 8ला 7ला मारलं, आता 7ला वाटलं की 8ला मला मारलं, मी तर 8ला मारू शकत नाही, मग मी 7ला 6ला मारू शकतो. 7नं 6ला, 6नं 5ला, 5नं 4ला, 4नं 3ला, 3नं 2ला मारलं, 2नं 1ला मारलं. 1च्या डोळ्यातून पाणी आलं. 1 2ला म्हणला जर तू मला मारलंस, माझ्यापेक्षा 1 लहान आहे, 0 माझ्यापेक्षा लहान आहे, मी त्यालाही मारू शकतो. पण 1नं 0ला मारलं नाही. माझं गोष्ट कान उघडे ठेवून ऐका. 1 0जवळ गेला, त्याच्या पाठीहून हात फिरवला, सांगितलं दादा तू माझ्यापेक्षा लहान आहे, पण मी तुला माझ्या पाठच्या भावासारखं सांभाळीन. माझ्या पाठीमाग उभा राहशील. 1च्या माग 0 उभा राहिला. 9 पेक्षा मोठी किंमत करून घेतली, तो 10 झाला. लक्षात ठेवा. म्हणून मोठ्या माणसानं आपला मोठेपणा स्वीकारून लहान लहान माणसाला आपल्या समोर घ्या, तर तुम्ही मोठे व्हाल. नाही तर कवा लहाना माणूस तुमच्यापेक्षा मोठा होईल, तुमच्या लक्षातही येणार नाही. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आपण आपला मोठेपणा स्वीकारला पाहिजे. आहात मोठे, मोठेपणा स्वीकारावा. तसं मोठ्याचं पोरग कोणालाही हाणायचं. एके दिवशी 1 जणाला मारलं, ते गेला, दादा तुमच्या पोरानं मला मारलं. ते म्हणायचं अहो माव पोरग तसंच आहे, पण माझ्या तोंडाकडे पहा. लोक त्याच्या तोंडाकडे पाहून आता काय करतील, गप बसायचे. असं करता करता त्यानं अख्खा गाव हाणला. याचा एकच डायलॉग, माझ्या तोंडाकडे पहा. एके दिवशी पोरानं बापच हाणला. हाणला बाप, वाट्यावर बसला, असं तोंड असं जळमट तोंड केलं. बघा त्यानं कसं जळमट केलं. इथं कोणाचं दाखवू का तुम्हाला? इथं नाही कोणाचं तसं जळमट केलं. जळमट तोंड करून बसला. आता 2-4 लोक, काय झालं दादा, काऊन तोंड पडलं? ते म्हणला काय सांगू तुम्हाला, आज पोराने मला मारलं. त्याच्यातलं 1 जण लय हुशार होतं, पळतच घरी गेलं, आरसा घेऊन आलं. म्हणलं आता तूच तुझ्या तोंडाकडे पाहि. जेव्हा अख्ख्या गावाला हाणीत होतं तेव्हा तुला बरं वाटलं. यांच्यावर लक्ष द्या, मुलावर चांगले संस्कार करा, ही तुमच्या काम येणारे. लक्षात ठेवा, एका एका गोष्टीकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं. ही संस्कारित मुलं झाली की ही मुलं तुमचं नाव करणारे. आपुली आहे जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. माळ करी करा लेकराला. माझं तसं आवर्जून मत असतंय की माळ कधी घालावी. लगेच लोक येतात आमच्याकडे, महाराज आमच्या पोराला माळ घाला. कवा? जेव्हा त्या 2-4 जणांच्या तोडते तवा घालून काय उपयोग आहे? लहानपणी त्याला माळ घाला. माझं तसं मत आहे. आजी 6वी टाकलेला येते ना, कितवीच्या दिवशी येते? 5वीच्या दिवशी येते. 6वी टाक लिहायला येते ना, त्यावेळेस खरंच घरातला 8 तास बघा गावरान गाईच्या शेणाने घर सारवितात. बरोबर आहे?
दुसरी एक गाय बघा, तिला काय म्हणते? जर्सी. तिला जर्सी काऊन म्हणते माहिती तुम्हाला? खानदा नसते वा. तिला जर्सी गाय काऊन म्हणते मी सांगतो ना. जर्सी गायला जर्सी गाय का म्हणतात त्याचं उत्तर आहे कारण ती जर्सी गाय आहे. हा, जर्सी म्हणजे ती लई मोठी गाय नाही, तिच्यात गायीचा जरासा अंश आहे, ती जर्सी गाय आहे म्हणून जर्सी गाय आहे. हा, तिच्या शेणातही पाणी जमत नाही, दुधात जमत नाही. लय अवघड आहे त्या गायीचं. आणि मग त्या गायीने त्या ठिकाणी मारत त्या शेण गावरान गायच्या शेणाने घर सारवलेलं असतं. माऊली रात्रभर जागी असते, 5वीच्या दिवशी दिवा लावलेला असतो. का जागी आहे? दिवा जर विजला तर माझ्या बाळाचं भविष्य चुकीचं लिहिल्या जाईल आणि माझ्या लेकराचं हित होईल, म्हणून माऊली रात्रभर जागी आहे. त्या आईला सांगायचं सटवी टाकल्याला येईल का नाही माहित नाही, तो दिवा विजवलं तरी टाकल्याला येईल नाही माहित नाही, तुमच्या लेकराचं हित होईल माहित नाही, पण तुम्ही जर एक गोष्ट केली तर तुमच्या लेकराचं नक्कीच हित होईल. का उघड ठेवू नाही का? 5वीच्या दिवशी 5 दिवसाच्या जन्मलेल्या बाळाला पवित्र असं स्नान घाला, त्याला देवघरामध्ये न्या, एखाद्या वारकऱ्याला घरी बोलवा आणि त्या वारकऱ्याच्या हातानं 5 दिवसाच्या जन्मलेल्या बाळाच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ टाका. सटवी टाकल्याला येईल. 5 दिवसाचा माळकरी 5 दिवसाचा वारकरी बघल, तिच्या बापाची ताकद नाही, याचं भविष्य चुकीचं लिहायची, लक्षात ठेवा. याच्यात लेकराचं. पण काय झालंय नाही महाराज, माळकऱ्याचं आजही किंमत आहे. दुर्दैव आहे, माळकऱ्यानंच माळकऱ्याची किंमत ठेवली नाही. हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. तुम्ही आडवं वाजीला हे लोकांना कळलंच नाही, आम्ही म्हणलं हे आडवं वाजी तेच लोकांना कळालं. बरोबर आहे महाराज. कोणता महाराज स्वरातून गेला ऐकणाऱ्याला काही माहित नाही, हे सगळे गेले म्हणतात हाती लय भेसूर म्हणलं. आता त्याला कळतच नाही, ते म्हणतं भेसूर म्हणलं. नाही ना, आपण आपला मोठेपणच सांभाळला पाहिजे, आपण आपल्या गोष्टीत लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मी जीवन आपलं चांगलं बनवा. माळकरी हीच भगवंताला मागणे. मी तर आजच्या दिवशी भगवंताकडे मागेन, हे देवा माझ्या या मारवाडी गावामध्ये सर्व शेतकरी कुटुंबातली माणसं आहेत, काबाड कष्ट करतात महाराज आणि एवढा मोठा कार्यक्रम करतात. माझी भगवंताला मागणी आहे, यांचं आरोग्य, यांचं आयुष्य, यांच्याकडे संपत्तीची कसल्याही प्रकारची कमी येऊ देऊ नको. आणि एवढं सगळं जरी मिळालं ना तर यांच्याकडे तीळ मात्र सुद्धा अहंकार येऊ देऊ नको. एवढं आपल्याला आजच्या कीर्तनातून देवाकडे मागायचंय. न लगे मुक्ती धनसंपदा, मुक्ती नको धनसंपदा नको, फक्त संत संग दे. संत संगतीचा काय फायदा आहे? महाराज म्हणले संत संगतीचा फार मोठा फायदा आहे. त्या संत संगतीचा फायदा सांगता येत नाही शब्दात, एवढा फायदा आहे. म्हणून त्या महाराज त्या संताची संगत मागितली. सगळेजण एकदा मांड्या घालून बसा आणि सगळेजण एकदा संप्रदायपूर्वक जगाच्या मालकाचं भजन करा. तीन चरणाचा सर्व सोपा आपण भावार्थ बघितला. शेवटच घ्यायचा का घ्यायचं? शेवटच देऊ ना, चालतीच होईल शेवट. आणि झालं, मी संपवतो आता. महाराज 3 चरणाचा आपण सर्व सोपा भावार्थ बघितला. तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे अम्मासी. महाराज पुन्हा जन्माला येण्याची अपेक्षा करतायत. पुन्हा जन्माला येणे एवढं सोपं नाही. 3 कारणानं माणसाचा जन्म मिळतो. पाप पुण्य बरोबर झाले की माणसाचा जन्म येतो, वासना संपली की माणसाचा जन्म येतो, आणि काही कर्म शिल्लक राहिलं तर माणसाचा जन्म येतो. या 3ही गोष्टीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय बसत नाहीत. तरी सुद्धा तुकोबाराय जन्माला येण्याची अपेक्षा का करतायत? फक्त एका गोष्टीसाठी, फक्त माझ्या भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी. गुण गायी आवडी ह्याची माझी सर्व जोडी. आवडीनं भगवंताचं भजन करा, आवडीनं नामचिंतन करा. पुन्हा सांगतो तुम्हाला, पुन्हा हा देह नाही. अजून सांगतो सगळ्याला, शेवटी कळून उपयोग नाही. कळू येईल अंतकाळी रान प्रयाणाची वेळी. राहती निराळी रांडा पोरं सकळ, सगळे बाजूला राहतात. कोणीच कुणाचं नसतं, लक्षात ठेवा. नाही कुणाची कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. कोण नाही कुणाचं, लक्षात ठेवा. कुणीच नाही. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा. जोवर सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाय. आणि तीर्थयात्रा जाय चुकू नको. महाराज आपल्याला वाटेल तसा परमार्थ करा, आनंदाने जीवन जगा. काही नाही हो, आमच्या गावात एक जणांना 3 मजली घर बांधले. 3 मजली का वाढवायचं एखादा मजला? असं काय नाही, 2-3 वाढी तो लगेच काय नाही.
3 मजली घर बांधलं दादा, आणि मागच्या हप्त्यात त्याला त्या म्हशीच्या गोठ्यात, नाही का गोठा तुमच्याकडे कोठा म्हणते का, गोठा, त्या गोठ्यामध्ये त्या म्हाताऱ्याची बास टाकली. हो, म्हाताऱ्यानं मला बोलिलं महाराज इकडे या. म्हणलं काय झालं दादा? महाराज काडी काडीनं संसार केला, सकाळी टंबरे घेऊन गेलो तर दुसऱ्याचं येठण आणल्याशिवाय घरी नाही आलो. एवढा अट्टहासाने परमार्थ संसार केला. आणि बघा ना पोराईन माझी बाज इकडे गोठ्यात आणली. पोरायचं काही वाटलं नाही महाराज, पण ही मथारी म्हणली ओ पोर लय झाला आता बैठकीत कालवा, म्हाताऱ्याची बाज गोठ्यात हलवा. काय उपयोग झाला? आता कळतंय त्याला की सप्त्याला पट्टी द्यायला पाहिजे होती, पंगत घ्यायला पाहिजे होते, नाही करता आलं. फार अवघड आहे. म्हणून महाराज जेवढं जमेल तेवढं आहे त्या परिस्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न करा. सुंदरशा वातावरणामध्ये आपल्या गावचा हा सप्ताह चालू आहे. चांगलं करता येईल चांगलं करा, नाही चांगलं करता आलं निदान वाईट तरी करू नका. माझं एक वाक्य ऐका, जाता जाता एकच शेवटचं वाक्य सांगतो आणि संपलं. एका शेठजीची गाडी फसली होती बघा, शेठजीची. मला तर तुमच्या गावात यायच्या अगोदर तुमच्या गावाचं नाव मारवाडी गावाचंही नाव असू शकतं, माहिती नव्हतं. आता किती तूप असेल तुमच्या गावात तुम्हालाच माहिती आहे का नाही महाराज? एवढी मोठी शाहूकार माणसं सगळे आहे का नाही? अख्खं गावच मारवाडी. हा वा, गाव सुद्धा मोठं आहे महाराज, मोठ्या मनाचं. एवढं मोठं आपल्या गावामध्ये रामचंद्र महाराजांची पुण्यतिथी, त्यांचेच कर्म, ज्या महाराजांचा आमच्या इथे जन्मोत्सव होतो, पुण्यतिथी सुद्धा होते, त्याच गावातून मी आलेला. ती माझी कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे, आणि तिथून इकडे आलो आहे. माझं मी काय का, एका शेठजीची गाडी फसली बघा. गाडी फसली आणि 2-4 पोरं पळत आले. काय 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 गावात मदत करतात लोक. 2-4 पोरं पळत आले आणि गाडी बाहेर काढली. शेठजीला लयच आनंद झाला. पोरं फार आनंद झाला. हे 200 रुपये घ्या. 200 रुपये दिले. पण शेठजीने बोलवलं इकडे या. पोरं आले. काय शेठजी? अरे पण तुम्ही माझी आज गाडी काढली, पण एरवी काय करता? पोरं म्हणले काय नाही शेठजी, अशाच लोकांच्या गाड्या फसलेल्या काढतो. ते म्हणले अरे हे झालं पण पावसाळ्यात ठीक आहे, पण उन्हाळ्यात हे चिखल आटल्यावर. ते म्हणले शेठजी तरी उन्हाळ्यात हेच काम करतो. चिखल आटलं, चिखल आटूच देत नाही म्हणे आम्ही. आटायला लागलं तर टँकरनं पाणी टाकतो, पण आटू देत नाहीत. माझं एक वाक्य ऐका, तुम्हाला जीवनात कोणाच्या गाड्या फसलेल्या नाही काढता आल्या तर काढू नका, पण कोणाच्या गाड्या फसवायचं काम करू नका. तुम्हाला वेगळा परमार्थ करायची गरज नाही, लक्षात ठेवा. ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लेकरावर चांगले संस्कार ठेवा, हीच आपल्या फार मोठी शिदुरी आहे. निर्व्यसनी राहा. जीवनामध्ये द्वेष मत्सर कोणाचा करू नका, आणि कोणाच्या सुखावर तुम्ही कधी जळू नका. वर्तमानातल्या सुखासाठी भविष्यातल्या सुखाला कधी तिलांजली देऊ नका. तुम्ही आहात तिथं सुखी आहात हे स्वीकारा. कुठंतरी तुम्हाला समाधान मानावं लागेल, नाही तर गाढवात माणसात फरक नाही. एका मालकानं गाढवाच्या समोर मका बांधली होती. त्याला वाटायचं आता येईल मका, मग येईल मका, मेलं पण मका आली नाही. तसं संसारात तुम्ही जर म्हणालात ना आता सुख येईल मग सुख येईल, संसारात सुखच नाही. सुखाची आशा यात सुख नाही त्यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला सुख नाही महाराज. संसारात सुख नसतं, ते मानावं लागतं. ते मानून घेण्याची तयारी ठेवा आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहा. पुन्हा मागूत हा नाही मनुष्य देह, पुन्हा पुन्हा जन्म मिळत नाही. या वृत्तीने या न्यायानं झालेली सेवा रामचंद्रजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. अजून सांगतो, देवाची होते ती तिथी, साधू संताची होते ती पुण्यतिथी, आणि तुमचं आमचं जे होतं ते श्राद्ध असतं. म्हणून एका थोर संताच्या पुण्यतिथी निमित्त हा कीर्तनाचा योग. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा गेला असेल माझी मला परत द्या. चांगला आला असेल गुरुवारी वैकुंठवासी हरिभक्त परायण नथुराम महाराज केळकर बाबाजींची कृपा, त्यांच्या कृपा आशीर्वादानं त्या ठिकाणी ज्याला ढोरं बांधतात नाही तो कंबर बांधण्याच्या पात्रतेचा झाला. गेल्या 1 वर्षामध्ये 4 वेळेस झी टॉकीजला जाऊन आलो. त्याचं उद्या प्रक्षेपण आहे महाराज. उद्या 6 ते 7 झी टॉकीजला मन मंदिर या कार्यक्रमामध्ये आपलं कार्यक्रम आहे. आणि म्हणून मी तुम्हाला फक्त तुम्ही बघावं म्हणून सांगत नाही, किंवा एका ज्याला स्वर नाही तो माणूस तिथे जाऊन म्हणू शकतो. हे फक्त संतांचे उपकार आहेत. रेड्या मुखातून वेद बोलू शकतात, तर माझ्यासारखे कोण कीर्तन करणे साधू संताला किती अवघड जाणार आहे. म्हणून संतांची सेवा करा, चांगलं करण्याचा प्रयत्न करा, वाईट कधी कोणाचं करू नका. हे तुमच्या जीवनात काम येणार आहे. एवढंच बोलतो. पुन्हा एकदा बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल परत द्या. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. वा चोपदार बिल आहे नंबर 1.
नाही तर आमची देख चौकदार माया माग उभा राहतो आणि काही सांगितलं ना की म्हणतो वा वा क्या बात आहे, मग गुळ उचलून खाते. हे चौकदार चांगले, त्यांना धन्यवाद देतो. आणि तसे सगळ्यांच्या नशी आपले युट्यूब चॅनलवाले सुद्धा भक्तिनाथवाले त्यांनाही धन्यवाद देतो. आपले साऊंड सिस्टीम वाले बाप्पा असं बाबा काय नाव आहे आपल्या सिस्टीमचं, काय गणेश मंडळ. गणेश मंडप, त्याचं नाव टाका ना. हाय का वारण्याचा डबा गावात, मला लय चांगलं टाकते ते. गेलं तुम्हाला काय सांगू, आमची तर सप्ताह चालू आहे, एक जणांनी पंखा बंद केला चालू कीर्तनात. म्हणलं पंखा लाव, ते म्हणला म्या द्यालाय. म्हणलं तो दिला बंद करतो का, म्हणला मग ते फिरायला लागल्यामुळे नाव दिसतं का. पण पंख्यावर नाव टाकलं तुम्ही, बॉक्सवर टाका आणि तुम्हाला राग येत नाही ना. अजिबात आम्हाला सवय बरं का, माहिती ना तुम्हाला गुरुजी. इको द्या, बेस द्या, ट्रबल द्या, गेम द्या, आवाज वाढवा कमी करा, इतकाच म्हणायचंच नाही. लय राग आला तर बटनाला हात लावायचा आणि गप्प बसायचं. कटाळून म्हणतो बरं आहे.